हे बघा हेच आहेत आपले बैल. ते नव लयच मताला बैल आहेत. अहो म्हातारे म्हणून विकायचेत ना. काय रे मोहन कोण आहे ते? अरे दादा कोण ना रे व्यापारी आहेत हे. आपला बैल म्हातारा झाला इकून टाकू. बैल इकून टाकू पण काय रे दादा हा बैल आता म्हातारा झालाय. आता याला काम होईना काय नाही. आता याला ठेवून तरी काय उपयोग आहे? ते बैल म्हातारा झालाय म्हणून काम होत नाही म्हणून तू खातकाली काय लागलाय? अरे दादा याला ठेवून तरी काय उपयोग? आज न उद्या मरणारच आहे. त्याच्यापेक्षा 4 पैसे मिळतील तरी आपल्याला. मोहन 4 पैसे जास्त मिळतील म्हणून आपलं तत्व आणि इमान कधी विकायचं नसतं. आणि एक गोष्ट तू ध्यानात ठेव, म्हातारे आई वडील घरात आणि आपला बैल दारा तस शोभून दिसतो. व्यापारी माफ करा राव, आम्हाला बैल नाही ऐकायची. मी येऊ शकता. मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ज्यांच्यामुळे आपली ओळख आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला 2 घास सुखाचे खायला मिळतात, त्यांचा कधी सौदा करायचा नसतो. मग ते आपले म्हातारे आई वडील असो की गोट्यातील मुख्य जनावर.